आहेत का तुमच्याकडे? खालच्या बाजूने सही करायची नाव घेतलं अहमदनगरच्या क्लेरा ब्रुस मैदानावरती थोड्याच वेळामध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळाव्याची सुरुवात होणार आहे। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मराठा आरक्षण अध्यादेशाला हरकती घेणारे फॉर्म जे आहेत तर ते अशा पद्धतीनं या मेळाव्यासाठी आलेल्या ओबीसी बांधवांकडनं भरून घेतले जात आहेत। आपण जर बघितलं तर यासाठी वेगळी व्यवस्था जी आहे तर ती या महाएल्गार मेळाव्याच्या ठिकाणी अगदीच मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी बोलणार आहोत किती नेमके अर्ज आहेत, काय नेमके आपले कशा पद्धतीने हे नियोजन करण्यात आलं? आपण साधारणतः 1 लाख कुटुंबाचे याच्यामध्ये हरकती घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये प्रत्येक नगर जिल्ह्यातून जे उत्स्फूर्तपणे जे सगळे ओबीसी व्हीजेएनटी भटक्या विमुक्त जातीचे लोक येत आहेत तर ते उत्स्फूर्तपणे फॉर्म भरतायत आणि हे सगळे फॉर्म भरून आपल्या हरकती आपण महाराष्ट्र शासनाला या पाठवणार आहोत 16 तारखेच्या आतमध्ये। आणि हे स्वयंस्फूर्तीने आलेले व्हॉलंटियर्स आहेत। साधारणतः 350 लोकांची टीम इथं ही फॉर्म भरते आणि स्वयंस्फूर्तीने लोक येऊन इथं फॉर्म भरतायत। मला असं वाटतं की 1 लाखही फॉर्म पुरणार नाहीयेत आणि लोक त्यांच्या पद्धतीने हे काही कोरे फॉर्म घेऊन की परत झेरॉक्स करून गावोगावी घराघरापर्यंत ही पोहोचणार आहेत। तर हे आंदोलन एक वेगळ्या दिशेला जात आहे। एक झुंडशाहीचा हा विरोध करण्यासाठी म्हणा किंवा एक ही जी सामाजिक समरसता आपल्या देशामध्ये चाललेली आहे ज्या पद्धतीने हा काय सगळं आज महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालंय तर एक समाजाला असं एक भीतीचं आणि एक वातावरण आहे की त्यांच्या हक्कापासून ते वंचित होत आहेत का, त्या त्यामुळे आता हा सगळा समाज एकत्र होतोय। धन्यवाद। एकंदरीतच जर आपण बघितलं तर जवळपास 350 व्हॉलंटियर जे आहेत तर ते त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीनं हे हरकतीचे फॉर्म जे आहेत तर ते भरून घेतले जात आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील बोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।